मुख्याध्यापक पदाचा प्रभार स्वीकारण्यास नकार दिल्यास शिक्षकांची एक वेतनवाढ रोखणार. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा यांचे कडक आदेश. वर्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक दीर्घ रजेवर असल्यास किंवा पद रिक्त असल्यास त्या शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाने मुख्याध्यापक पदाचा प्रभार स्वीकारणे बंधनकारक आहे. हा प्रभार स्वीकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या किंवा नकार देणाऱ्या शिक्षकांविरुद्ध आता कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाणार असून त्यांची एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्यात येणार आहे, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की अनेक शाळांमध्ये सेवाज्येष्ठ शिक्षक विविध कारणे पुढे करून मुख्याध्यापक पदाचा प्रभार घेण्यास नकार देतात. यामुळे शालेय पोषण आहार, गणवेश वाटप, आर्थिक व्यवहार आणि वरिष्ठ कार्यालयाला माहिती सादर करणे यांसारख्या प्रशासकीय कामांत मोठ्या अडचणी निर्माण होतात. काही ठिकाणी सेवाज्येष्ठ शिक्षक प्रभार घेत नसल्याने कनिष्ठ शिक्षकांवर ही जबाबदारी सोपवावी लागते, जे नियमाला धरून नाही. नियम काय सांगतो? परिपत्रकानुसार मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास आंतरजिल्हा बदली किंवा अंतर्गत पदसंख्येचा विचार न करता केवळ एकूण सेवेतील ज्येष्ठता विचारात घेऊन संबंधित शिक्षकाला प्रभार दिला जाईल. होणारी कारवाई: जर एखाद्या शिक्षकाने हा प्रभार घेण्यास नकार दर्शविला तर तो महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील वर्तणूक नियम 1967 च्या कलम 3 चा भंग मानला जाईल. अशा शिक्षकांवर महाराष्ट्र जिल्हा सेवा नियम 1964 च्या कलम 4 मधील तरतुदीनुसार एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याची प्रशासकीय कारवाई प्रक्रिया पंचायत समिती स्तरावरून केली जाणार आहे. या संदर्भात वर्धा जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता शाळांमधील रखडलेली प्रशासकीय कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.